शासनाचा राज्यपालांच्या राणेसाहेब जयंत पाटील साहेब नव्हते, सभागृहाचे ज्येष्ठ नेते. हा, ते आल्यामुळे त्यांना स्पेशल केस केलेली आहे. स्पेशल केस केलेली आहे. मी विनंती केली मगाशी होतो, पण मी जरा राज्यपालांच्या अभिभाषणात अभिभाषणाचा देशाच्या राज्यघटनेत उल्लेख आहे. ह्या अभिभाषणाला घटनेमध्ये देखील एक विशेष मूल्य आहे. आणि अध्यक्ष महोदय, राज्यपालांनी असं घटनेत म्हटलेलं आहे की ही बैठक का बोलावली हे सांगणं राज्यपालांनी अभिप्रेत आहे. संपूर्ण अभिभाषणाच्या या भाषणात याबद्दल केवळ एका ओळीचा उल्लेख शेवटी करण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, राज्यपालांचं अभिभाषण म्हणजे मंत्रिमंडळाचं भाष्य. म्हणजे 3 इडियट्समध्ये एक डायलॉग असतो की बोल वो रहे है लेकिन शब्द हमारे है. म्हणजे शब्द मंत्रिमंडळाचे आहेत. मंत्रिमंडळाने हे भाषण तयार करून दिलेलं असतं. आणि मला आश्चर्याचा एक धक्का बसला की या अभिभाषणामध्ये स्वर्गीय अजितदादा यांच्याबद्दल एक चकार शब्द काढलेला नाही. किमान राष्ट्रवादीच्या जे अजितदादांच्यामुळं मंत्री झाले, किमान त्यांनी तरी मंत्रिमंडळात आग्रह धरायला पाहिजे होता की अजितदादांच्यावर 2 वाक्य घाला म्हणून. पण तो विसर किमान दादांना भावपूर्ण श्रद्धांजली राज्यपालांच्या तोंडातून आलं तर त्याला जास्त, आता मला खात्री आहे मुख्यमंत्री तर नक्कीच त्यांच्या अर्थसंकल्पात करतील, पण अभिभाषणात येणं हे सर्व राज्याच्या वतीनं होत असणारं भाषण आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले अशी आपल्यात मराठीत म्हण आहे. यामध्ये उक्तीत आणि कृतीत काही फरक होता कामा नये. अध्यक्ष महोदय, अभिभाषणाच्या सुरुवातीचं सगळ्या महापुरुषांची नावं घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचं घेतलं, भगवान बिरसा मुंडांचं घेतलं, अहिल्यादेवी होळकरांचं घेतलं. पण अध्यक्ष महोदय, या सरकारने भाषणात ही नावं वापरली, पण कृती काय? अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा मनकर्णिका घाट तिकडं उत्तर प्रदेशमध्ये बांधलेला आहे. अध्यक्ष महोदय, तिथल्या सत्तारूढ पक्षाच्या धोरणानं तो घाट तोडण्यात आला, मूर्त्यांचा विध्वंस करण्यात आला. मी त्या घाटावर पूर्वी एकदा जाऊन आलेलो आहे. अतिशय सुंदर आणि देखणा असा घाट, पण तिथल्या सरकारने तो घाट मोडला, त्यातल्या मूर्त्यांचा पूर्णपणाने नायनाट केला. अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेल्या घाटाला तिथल्या सरकारने सहजासहजी असं बाजूला ढकललं. माझी सरकारला विनंती आहे की सरकारने पुन्हा जसा तो घाट होता तसाच बांधून घेतला पाहिजे आणि त्याची भरपाई त्या उत्तर प्रदेश सरकारने करायला सरकारने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यात पुढाकार घेतला पाहिजे. अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा देशाला तर आहेच, पण आम्हा सगळ्यांना देखील अभिमान आहे. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला घाट जर पाडण्याचं धाडस तिथल्या सरकारला, योगींच्या सरकारला होत असेल तर मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेत तर हे कोणी मान्य करणार नाही. आणि म्हणून त्याचा निषेध करणं आणि त्या राज्य सरकारला पुन्हा तो घाट जसा होता तसा बांधून द्यायला लावणं हे महत्त्वाचं काम सरकार करेल अशी माझी अपेक्षा आहे. अध्यक्ष महोदय, आता भगवान बिरसा मुंडांचं नाव आपण घेतो, ठीक आहे, महापुरुषांचं नाव घेतलंच पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवांच्या आयुष्यात काय सुधारणा आपण केली याचा काहीतरी अभिभाषणात उल्लेख पाहिजे की आमच्या या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातल्या आदिवासींची सुधारणा झाल्या. ठीक आहे, सुधारणा होतील नव्हतील, पण अध्यक्ष महोदय, आदिवासींना जे ट्रायबल डिपार्टमेंटला फंड देतो, पैसे देतो, निधी देतो, तेही वेगवेगळ्या योजनांच्यासाठी डायव्हर्ट करण्याचं काम अध्यक्ष महोदय सध्या चाललेलं आहे. अध्यक्ष महोदय, दरवर्षीप्रमाणे यावर्षी सीमा प्रश्नाचा उल्लेख आहे. अध्यक्ष महोदय, राज्य सरकार कटिबद्ध असल्याची सीमा प्रश्न सोडवण्यासाठी गर्जना राज्य सरकारने दिली आहे. तिथं अध्यक्ष महोदय, आपण मोठे वकील देणार आहे. गेली कित्येक वर्ष मी ऐकतोय. मी स्वतः या संदर्भातील एका समितीचा अध्यक्ष होतो. अध्यक्ष महोदय, हा वाद कितीपर्यंत चालणार आहे?
दरवर्षी अभिभाषणाच्या शेवटी कुठंतरी उल्लेख करायचा आणि विषय सोडून द्यायचा. अध्यक्ष महोदय, सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे स्वतः वकील आहेत. न्यायालयीन व्यवस्थेत बरीच ओळख आणि उडबस त्यांची आहे असं गेले काही वर्ष आम्ही बघतोय. आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्यांनी काही पावलं उचलली तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देखील आपल्याला फेवरेबल लागू शकतो. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचे गुड ऑफिसेस, गुड कॉन्टॅक्ट्स याचा वापर करून ही केस पटलावर आणावी आणि त्याचं हिअरिंग पूर्ण करून महाराष्ट्रातली जे सीमा बांधव आहेत त्यांना न्याय देण्यासाठी इतर अनेक कामं आहेत. आता त्यांचं लिगल स्ट्रॅटेजी मेकिंग आणि ॲक्युमेन एवढं चांगलं आहे की दोन पक्ष फुटले आमचे, त्यावेळी काय केलं, काय झालं आणि कसं झालं आणि त्याचं काय कायद्याचा केस कसा काढायचा हे माननीय मुख्यमंत्र्यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळं त्याचा एवढ्या बुद्धीचा वापर जर महाराष्ट्रातल्या सीमा भागाला जर होऊ शकला, हा ते काय, जसं मी मगाशी सांगितलं की 3 इडियट्स मधलं वाक्य की सरकारची भाषा राज्यपाल बोलतात, तसं सरकारच्या डोळ्याकडे बघूनच वर्ण हालचाल होत असेल असा माझा अंदाज आहे. माझा आक्षेप नाही, नाही तर तुम्ही उभं राहाल लगेच. पण अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की या सीमा प्रश्नाला माननीय मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतला आणि माझा भातखळकर साहेब विश्वास आहे एकदा त्यांनी विषय मनावर घेतला तर सुप्रीम कोर्टाला देखील ते सांगून ती केस लवकर लावून मेरिटनं आपल्या बाजूनं निकाल कसा लावायचा हा प्रयत्न ते करू शकतात. म्हणून सभागृहात आपल्या मार्फत अध्यक्ष महोदय माझी त्यांना विनंती आहे. अध्यक्ष महोदय, आपलं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे गुंतवणुकीत, नेहमीच होतं. आणि अध्यक्ष महोदय, दावोसमध्ये थंड हवेच्या ठिकाणी परिषद झाली. ती काय सरकारने भरवलेली परिषद नसते, तिथे एक छोटी खाजगी कंपनी आहे, ती सगळ्या जगातल्या गुंतवणूकदारांना त्या ठिकाणी बोलवते आणि गुंतवणूक आकृष्ट करणाऱ्यांना बोलवते. तो एक छोटासा क्लब आहे असं म्हटलं तर चालेल. आणि त्यामुळं दावोस गावातील ही एक खाजगी संस्था आहे, त्याला आंतरराष्ट्रीय कायद्यात कुठलंही स्वरूप नाही आहे, पण तिथं गुंतवणूकदार येतात हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपलं सरकार माननीय अभिभाषणात राज्यपालांनी म्हटलं की 18 देशातील विविध कंपन्यांशी सरकारने 30 लाख कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत आणि त्यातून 40 लाख रोजगार निर्माण होण्यास मदत होईल. चांगली गोष्ट आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे, मी याचं स्वागत करतो. पण आकडेवारी जरा बघितली तर काय होईल, काय वास्तव आहे. 22 साली दावोस जागतिक परिषदेत झालेली गुंतवणूक आपल्या राज्यात होती 2.2 लाख कोटी, अपेक्षित रोजगार होते 4 लाख. 23 साली गुंतवणूक झाली 1.37 लाख कोटी, अपेक्षित रोजगार 55,000. 24 साली गुंतवणूक झाली 3,53,000 कोटी, अपेक्षित रोजगार होते 2 लाख. 25 साली सरकारने घोषणा केली की 15,72,000 कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आणि आता 15 लाखापेक्षा अधिक रोजगाराची संधी निर्माण होणार. माझं काही म्हणणं नाही याच्या बाबतीत. अध्यक्ष महोदय, 30 लाख कोटीची आता गुंतवणुकीचे सामंजस्य करार आता यावेळी केलेले दिसत आहेत आणि अध्यक्ष महोदय, त्यातून सरकार म्हणतंय 40 लाख रोजगार निर्माण होणार आता लास्ट मीटिंगला. अध्यक्ष महोदय, 22 ते 25 या 3 वर्षाचा जर विचार केला तर आतापर्यंत 23 लाख लोकांना रोजगार मिळायला पाहिजे आणि ह्या वर्षीचे 40 लाख म्हटल्यावर 53 लाख युवकांना महाराष्ट्रात रोजगार मिळेल असा आभासी चित्र हे मेघेसाहेब आहे, देशमुख साहेब आता तयार झालेलं आहे. नाही, 23 लाख आधी 3 वर्षाचे आणि लेटेस्ट 40 लाखाचा आकडा आहे. मग ते स्प्लिट करून सांगितलं. सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्यांना या गुंतवणुकीबद्दल देणं घेणं नाही, त्यामुळे टेन्शन घ्यायचा प्रश्नच नाही. दावोस मधील करारामुळे माझी खात्री आहे 50,000 पण रोजगार तयार झाले नाही. माझी मुख्यमंत्र्यांना, उद्योग मंत्र्यांना विनंती आहे की एक व्हाईट पेपर करावा. झाले असेल तर आपलं ऑब्जेक्शन नाही,
पण एकदा खरं काय महाराष्ट्रात चित्र आहे तेच कळावं आणि म्हणून महाराष्ट्रात जितक्या तरुणांना व्हाईट पेपरमध्ये द्यावं त्यांनी, जितक्या तरुणांना दावोसच्या गुंतवणुकीतून रोजगार निर्माण झालेला आहे त्यांचं एक नाव, नंबर याच्यासह वेबसाईटवर प्रसिद्ध करावं की बाबा दावोसची ही गुंतवणूक एवढी या स्पॉटला झाली, एवढी गुंतवणुकीत आता लोकांना रोजगार मिळाला. अध्यक्ष महोदय, दुसरा मुद्दा अभिभाषणात आहे विकसित महाराष्ट्र 2047 विजन डॉक्युमेंट केलंय. नागरिकांचं काहीच नाही, मंत्रालयात बसून काही अधिकाऱ्यांनी मिळून विजन डॉक्युमेंट केलेलं आहे. आता रिटायर्ड अधिकाऱ्यांना नेमलेलं आहे आपण आपल्याला सल्ले द्यायला, तेही आता सल्लागार झालेले आहेत आणि त्यामुळं मंत्रालयात बसून डॉक्युमेंट तयार केलं. गावात काय आहे, वाडीत काय आहे, 2 नंबर 3 नंबर 2 सेकंड 3rd टिअरच्या शहरामध्ये काय आहे याचा सर्वे फक्त झालाय, पण नागरिकांचा सहभाग याच्यात नाही आणि महिलांचा तर अजिबातच नाही. अध्यक्ष महोदय, माझी खरं म्हणजे आता वेगवेगळी सरकारनं धोरणं जाहीर केली आहेत. बांबू उद्योग धोरण 25, रत्ने आणि आभूषण धोरण 2025, अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट धोरण, जागतिक क्षमता केंद्र धोरण 2025, महाराष्ट्र स्टार्टअप धोरण, महाराष्ट्र जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती, जहाज पुनर्वापर धोरण, महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण, अनेक धोरणांचा उल्लेख भाषणात आहे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, पण रिझल्ट काय? आणि अध्यक्ष महोदय, लोकांना रोजगार पाहिजे, तो रोजगार आपण याच्यात देतोय का? आता गडचिरोलीला अध्यक्ष महोदय स्टील हब आपण विकसित करायचं भाष्य केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, इथल्या खनिजाच्या साधनामध्ये सुद्धा सध्याच्या तिथल्या स्थानिक जे काही पुढारी आहेत त्यांना व्यापार दिसतोय, सत्तारूढ लोकांनाही दिसतोय असं माझी खात्री आहे. अध्यक्ष महोदय, आतापर्यंत माननीय मुख्यमंत्र्यांनी 24च्या हिवाळी अधिवेशनात सांगितलं की 50,000 कोटीची स्टीलची गुंतवणूक झालेली आहे. अध्यक्ष महोदय, आता स्टील सिटी म्हणून गडचिरोली विकसित होईल आणि विमानतळाची जागा शोधून त्याचा सर्वे झालाय असं त्यांनी घोषणा केली. चांगली गोष्ट आहे. समृद्धी महामार्गाने जोडलेला आहे. 1,23,000 कोटी रुपयाची गुंतवणूक विदर्भात होणार आहे. मग सगळं मान्य आहे, पण अध्यक्ष महोदय, तिथला जो स्थानिक जमीन मालक आहे, जो आदिवासी आहे, स्थानिक आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि पर्यावरणावर काहीच आपण बोलत नाहीये. अध्यक्ष महोदय, काही भूमिका घेत नाही असा स्थानिक आदिवासींचा आता आक्षेप यायला लागलेला आहे. बांबू, तेंदू, वनौषधाची संसाधनं याकडे आपण का दुर्लक्ष करतोय? त्यांना अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री तिथं जातात त्यावेळी या आदिवासींच्या शिष्टमंडळाला या आदिवासींना भेटलं पाहिजे. त्यांच्याही समस्या, उद्योग वाढीला जातायत, माझी तक्रार नाही, तिथं मुक्कामी मुख्यमंत्र्यांचा असतो, पण अध्यक्ष त्याबरोबर त्या आदिवासी भागातल्या लोकांना देखील न्याय देण्याची भूमिका आपण घेतोय का? शेवटी कुठल्याही विकासाला मानवी चेहरा असला पाहिजे आणि तो देण्याचा प्रयत्न सरकार करेल अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतोय. तुम्ही आहे नाही, तुम्ही जावा गोरे साहेब, तुम्ही जावा. काय हे जरी गेले तरी मी कंटिन्यू करतो, तुम्ही काय काळजी करू नका. माझी काय पाठिंबा आहे, तुम्ही सुट्टी करून येणार असाल तर हरकत नाही, माझा पाठिंबा आहे, मी काय ऑब्जेक्शन घेणार नाही. तुमच्या काय आणि अध्यक्ष महोदय, आता अध्यक्ष महोदय, ज्यावेळी पंचायत राज सुरू झालं त्यावेळी आमच्या गावात अमित सरकार म्हणून देशात पहिल्यांदा सामूहिक वन हक्क घेणारे मेंढालेखा हे गाव गडचिरोली जिल्ह्यात आहे. मागील काही वर्षापासून या आदिवासींची मालकी केवळ नावाला राहिली आहे. विकासाचा भस्मासूर, आदिवासींचा आक्रोश न ऐकता चिरडून टाकला जातोय. अध्यक्ष महोदय, गडचिरोली जिल्ह्यात 25 खाणी प्रस्तावित आहेत. सुरजागड खाणीमुळे स्थानिक आदिवासींना जगणं अवघड झालेलं आहे. विकास पाहिजे का तर यस, पण अध्यक्ष महोदय, कोणत्याही इतर प्रश्नाकडे आपण लक्ष देत नाही. आंदोलनकर्ते लक्षलवादी आहेत असं म्हणून आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय. सुरजागडच्या एकटा खाणीतून दरवर्षी किमान 600 मालमोटारी हजारो टन खनिज वाहतूक करतात. माझा आपल्याला प्रश्न आहे की गडचिरोली समृद्धी महामार्गाने जोडून घेतले, तिथं विमानतळ पण प्रस्तावित आहे. हजारो टन माल वाहतूक अत्यंत माफक दरात करायला या खाणींना रेल्वेने का जोडून घेता येत नाही? रेल्वेने जोडा ना.
तुमचा इंटरेस्ट काय आहे? तिथले स्थानिक लोकांना कॉन्ट्रॅक्ट मिळावं आणि ते ट्रक वाहतूक व्हावी. ते कुठले आंध्र प्रदेशचे लोक ट्रक लावलेत, तिकडे कर्नाटकातल्या लोकांनी ट्रक लावलेत, स्थानिक लोक फक्त ड्रायव्हिंगचं काम करतात. त्यामुळे रेल्वेनं जर तुम्ही तिथला माल बाहेर काढला तर हजारो टन माल वाहतुकीमुळे जे रस्ते खिळखिळीत होत आहेत ते थांबतील. खाणग्रस्त आदिवासींच्या संघर्षाच्या वास्तव विकासाच्या नावाखाली दडपू नका. आणि अध्यक्ष महोदय, विस्थापनाशिवाय बिचाऱ्या आदिवासींच्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आहे की संपूर्ण गडचिरोलीतच नाही तर सगळ्या विदर्भात या निमित्तानं लोकांच्या मनात आक्रोश प्रचंड निर्माण झालेला आहे, हे या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आपण या ठिकाणी कुंभमेळ्याचा उल्लेख अभिभाषणात साहेब राज्यपाल महोदयांनी केलाय. आता कुंभमेळा प्राधिकरण स्थापन केले, 25,000 कोटीचं बजेट मंजूर केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या कुंभमेळ्यापेक्षा 5,000 कोटीने जास्त बजेट अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासनानं निर्माण केलेलं आहे. जनतेमध्ये अशी चर्चा आहे की प्रयागराज कुंभमेळ्याप्रमाणेच या कुंभमेळ्याचे सुद्धा सर्व टेंडर कुणाला जाणार? परराज्यात आणि नाशिक पासून पलीकडे असणाऱ्या गुजरात राज्यातल्या कॉन्ट्रॅक्टरकडे जाऊ नये. एखादा सुरेश धसने कॉन्ट्रॅक्टर सुचवला तर त्याला गेलं तर आमची कुणाची तक्रार नाही. महाराष्ट्रातल्या मराठी कॉन्ट्रॅक्टर आणि किमान नाशिक जिल्ह्यातल्या चांगले कॉन्ट्रॅक्टर नाशिक जिल्ह्यात आहेत, त्यांनाच काम रिस्ट्रिक्ट करा. नाशिक खानदेशात करा, पाय नगर जिल्ह्यापर्यंत या, पाय तर बीड जिल्ह्यापर्यंत या, आमची काही तक्रार नाही. पण बाहेरच्या परराज्यातल्या मोठ्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरना आपला कुंभमेळा करण्याची संधी देऊ नये अशी माझी विनंती आहे. आता 25,000 कोटीचं बजेट म्हणजे कमाल आहे अध्यक्ष महोदय. कर्जमाफीला आपल्याला पैसे नाहीत, पण तिकडे 25,000 कोटी रुपये खर्च. पूर्वी एकदा झाला होता कुंभमेळा, त्यात आणखीन थोडा डेव्हलप करायचं आहे, वाढीव सेवा निर्माण करायच्या आहेत. आणि त्यामुळे लोकांना ह्याच्यात काही भ्रष्टाचार होतोय का अशी भीती वाटायला लागली आहे. आणि तसा अनुभव देखील आता ग्रासरूट लेवलला यायला लागलेला आहे. आणि म्हणून आपल्याकडं लाडक्या बहिणींना 1500चे 2100 करायला पैसे नाहीत. अध्यक्ष महोदय, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत. शेतकरी मेटाकुटीला आलाय. 2018 पासून 6,000 रुपये आपण अनुदान देतो, त्यात 1 रुपयाची पण आपण वाढ केलेली नाही. अध्यक्ष महोदय, आता माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यात खरं लक्ष घातलं पाहिजे. नाशिकमध्ये कुंभमेळ्यात CCTVचं काम पूर्वी मागच्या 10 कोटीत झालेलं, आता ते काम 300 कोटीवर गेले. 30 पट वाढ झाली. एवढे महाग नाही आहेत, उलट CCTV कॅमेरे स्वस्त झाले आहेत अध्यक्ष महोदय. किंमत वाढणारी व्यवस्थाच नाही आहे, हे तीच नाही आहे कॅमेऱ्याची. टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेलेली आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, 10 कोटीचं पूर्वी झालेलं काम आता 300 कोटी कशाला लागतात याचंही स्पष्टीकरण सभागृहाला मिळणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांच्या अनुदानात काही वाढ करत नाही, पण टेंडरच्या किमती शेकडो पटीनं वाढायला लागलेल्या आहेत. 2015 मध्ये या अनियमिततेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री महोदयांनी दिले होते. त्याचा अहवाल 11 वर्ष झालं तरी अजून सार्वजनिक करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे, कुंभमेळ्याच्या नावावर हा जो गैरकारभार चालू आहे त्यावर मला नाशिकचे कायमचे रहिवासी असणारे साहित्यशास्त्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळवलेले कुसुमाग्रजांची कुंभमेळ्यावर लिहिलेली सिंहस्थ नावाची कविता आठवते. तुम्ही ही कविता ऐका. कविता आहे म्हणून, आणि ती कुसुमाग्रजांची आहे. व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांज झाले. रस्तो रस्ती साठे बैराग्यांचा ढीग, दंभ शिगो शिग तुडुंबला. आले खडग हाती नाचती गोसावी, वाट या पुसावी अध्यात्माची. कोणी एक उभा एका पायावरी, कोणास पथारी कंटकाची. असे जपी तपी प्रेक्षकांची आस, रुपयांची रास पडे पुढे. येथे 100ला लाभतो प्रवेश, तेथे लक्षाधीश फक्त जातो. तुका म्हणे ऐसे माइंदे माइंद, त्यापाशी गोविंद नाही कुसुमाग्रज. कुसुमाग्रजांनी लिहिलेलं याचं एक छोटंसं वर्णन आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा एक सामाजिक प्रश्न आहे, आणि आपण हा शेवटचा प्रश्न नंतर नाही बघितलं तरी चालेल माझ्या या भाषणाकडे.
महाराष्ट्र विद्यार्थी सुरक्षा संरक्षण व मानसिक कल्याण धोरण 2025 आपण तयार केले आणि अभिभाषणात विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नाचा उल्लेख माननीय राज्यपाल महोदयांनी केलाय. अध्यक्ष महोदय, सर्वाधिक राज्यात महाराष्ट्रातच आता सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या सुरू झालेल्या आहेत आणि उपाययोजना करायला पाहिजे. नैराश्य विद्यार्थ्यांचं प्रचंड वाढतंय. मैदानी खेळ खेळण्याचं प्रमाण प्रचंड कमी झालेलं आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या वापरामुळं अगदी लहान मुलांना देखील आता मोबाईल मिळायला लागतात. मी आजच सकाळी मोदी साहेबांचा एलॉन मस्क याच्याबरोबरचा फोटो बघितला. त्यावेळी 2 लहान मुलं एलॉन मस्कची मोदी साहेबांना भेटताना शेक हँड करताना आहेत. त्या मुलांच्या हातात मोबाईल नाही, लॅपटॉप नाही, आयपॅड नाही, काही नाही. त्यांच्या हातात पुस्तक आहेत आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या नव्या पिढीला, तरुण पिढीला पुस्तकं हातात देण्याचं काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांमध्ये वाचन संस्कृती वाढली पाहिजे आणि मोबाईल वापर करण्याच्या बाबतीत सरकारने काहीतरी आपण विचार करून काहीतरी कारवाई करा. झालेली ना, एवढा वेळ तुमचा मी घेणार नाही कारण वर सभा चर्चा झालेली असली तर तुम्ही काहीतरी करालच. पण काहीतरी अध्यक्ष महोदय, लहान मुलांनी मोबाईल वापरण्याच्यासाठी कुठेतरी बंद करण्याचा, जनजागृतीसाठी जाहिरात तर करा. तुमच्या सगळ्यांचे फोटो देऊन तुम्ही जाहिराती देताय, तुमचे फोटो काढा आणि फक्त ही जनजागृती कशी होईल, तुम्हाला नाही तुमचं पण दुसऱ्यांचं आहे. मी तुम्ही आहे म्हणून तुमच्याकडे बघतो. जनजागृती कशी होईल हे याविषयी बघण्याचं काम आपण अध्यक्ष महोदय केलं पाहिजेत. आज खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी काल परवा एक मंत्री नाशिकमध्ये शासकीय कार्यक्रमात म्हणजे राज्यपालांनी डॉक्टर आंबेडकर साहेबांचं नाव घेतलेलं आहे. आता शासकीय कार्यक्रम प्रजासत्ताक दिनाचा होता. त्यात आपले एक मंत्री, आता त्यांचं नाव घेत नाही, ते आमचे मित्र आहेत म्हणून, पण कार्यक्रम काय होता तर प्रजासत्ताक दिनाचा आणि चक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नावच त्यांनी घेतलं नाही. अध्यक्ष महोदय, हे सर्वात जगातलं सर्वश्रेष्ठ असं संविधान कुणी आपल्याला हातात दिलंय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय. त्यांचं नाव विसरणं हा एक प्रकारचा गुन्हा आहे असं माझं मत आहे. आज या ठिकाणी मी मगाशी सीमावादावर बोललो तर माझी विनंती सरकारला आहे की आपण आता एवढी MBBS कॉलेजेस काढलेली आहेत महाराष्ट्रात. आमचं सरकार असताना प्रत्येक जिल्ह्यात MBBS कॉलेज काढायचा असा निर्णय झाला. आता कॉलेजेस वाढलेली आहेत. तर पूर्वी आपण सीमा भागातील मराठी बांधवांसाठी 8 जागाच राखीव ठेवलेल्या होत्या. 8 जागा ते फार पूर्वीपासून चालू आहे. माझी सरकारला आपल्या मार्फत विनंती आहे की 8 जागाच्या ऐवजी त्या 30 जागा कराव्यात. म्हणजे सीमा बांधव जे आपले आहेत त्यांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कॉलेजमध्ये एक जागा ठेवली तरी 30 कॉलेजेस आहेत आपली, तर ती मुलं त्या ठिकाणी शिकू शकतील, मेरिटनं शिकू शकतील. म्हणून सीमा भागातल्या बांधवांच्यासाठी MBBS कॉलेजमध्ये आरक्षित जागा ठेवाव्यात, 30 जागा ठेवाव्यात अशी माझी. 8 जागा आहेत ऑलरेडी, त्याचं 30 जागा वाढवाव्यात अशी माझी विनंती आहे. शेवटी अर्थकारणावर जास्त वेळ बोलून घेत नाही, पण GDP मध्ये राज्यपाल महोदयांनी यावर्षी भाषणात सांगितलं की 13.5% देशाच्या GDP मध्ये महाराष्ट्राचा वाटा 13.5% आहे. पण मागच्या वर्षीच्या भाषणात अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदय असं म्हटले की 14% आहे. म्हणजे राज्यपाल महोदय सांगतायत की आमचा 0.5% देशातल्या इकॉनॉमीमध्ये कमी झाला. हा एक गंभीर प्रश्न राज्यपालांनी सभागृहाला सांगितलेला आहे आणि त्याची नोंद घ्यावी. आमच्याकडे फार मोठी गोष्टी आहेत आणि यावय त्यावय, पण टक्का कमी झालेला आहे, हेही तेवढीच वस्तुस्थिती. आता बेरोजगारी, तुम्ही म्हणता आमच्याकडे गुंतवणुकी जास्त झाल्या. 10 फेब्रुवारीला पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हे रिपोर्ट प्रकाशित झाला. 15 ते 29 या वयोगटातील युवकांचे बेरोजगारीचे प्रमाण 13.1% आहे. आणि एक शॉकिंग आकडा असा आहे की जे जुलै सप्टेंबरमध्ये महिलांची बेरोजगारी 16.4% होती, ती आता वाढून 19.1% झाली आहे. म्हणजे अध्यक्ष महोदय, एक महत्वाचं म्हणजे शहरातील पुरुषांच्या बेरोजगारीमध्ये दुप्पट वाढ झालेली आहे. अध्यक्ष महोदय, तुम्ही एवढी गुंतवणूक आली तेवढी आली एवढं सांगताय, मग एवढी बेरोजगारी का वाढते?
प्रत्यक्षात तसं दिसत नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि हे मी नाही काढलेलं, तर 10 फेब्रुवारीला पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हेनं प्रकाशित केलेली ही आकडेवारी आहे. म्हणजे बेरोजगारी महाराष्ट्रातली वाढते आहे आणि त्यात महिलांची वाढते आहे, त्यात शहरातली वाढते आहे. हे अध्यक्ष महोदय आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून रस्ता बांधायचा, हायवे बांधायचा म्हणजे विकास, एवढा विकासाचा मर्यादित अर्थ नाही आहे. एवढीच मी अध्यक्ष महोदय सरकारला विनंती करेन. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांनी त्यांच्या भाषणात मागच्या वर्षी 5,000 कोटी रुपये सरकार सबसिडी प्रमोशनसाठी आणि इंडस्ट्रियल ग्रोथसाठी देणार असं सांगितलेलं होतं. आम्हाला सरकारने सभागृहात सांगावं की ते 5,000 कोटी रुपये कुणाला दिले, इंडस्ट्रीचं काय प्रमोशन झालं आणि यातून किती उद्योग निर्माण झाले. कारण PLFSचे आकडे तर अजूनही 13% तरुण बेरोजगारांचेच दिसत आहेत. हे अध्यक्ष महोदय आपण करा. परत कंत्राटदार आपले महाराष्ट्रात वेगळी कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या मुलांचे 77,500 कोटी रुपये अजून थकलेले आहेत अध्यक्ष महोदय. त्यांनी तर सोनी घाण करून घाण ठेवून आपला उद्योग केलाय. आता सरकारकडून पैसे येत नाहीत म्हणून घरदारं विकून बँकांची कर्ज भागवण्याचं काम अध्यक्ष महोदय करतायत. अध्यक्ष महोदय, आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे की राज्य निर्यात सज्जता निर्देशांकामध्ये राज्यपालांनी सांगितलं देशात आपण पहिल्या क्रमांकावर आहे, चांगली बाब आहे. पण अध्यक्ष महोदय, कांदा निर्यातीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. ताजं उदाहरण देतो. केंद्र शासनाने निर्यातदारांना दिल्या जाणाऱ्या निर्यातीत वस्तूवरील कर व शुल्क परतावा योजनेत तात्काळ प्रभावाने 50% कपात करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे हे धक्कादायक आहे भातखळकर साहेब. म्हणजे सरकार आता सगळ्या ग्रांट्स कमी करायला लागले आहेत. ते पाणी पुरवठा गुलाबराव पाटलांना विचारा, केंद्र सरकारने हात काढून घेतले. त्यांच्या पाणी पुरवठ्याचा बोजवारा वाढण्याची शक्यता आहे. अध्यक्ष महोदय, निर्यात जर कमी झाली तर आधीच कांद्याचे, आता नाशिक जिल्ह्यात आंदोलन चालू आहे, उपोषणाला लोक बसलेले आहेत अध्यक्ष महोदय. कांद्याचे दर 600-700 रुपयावर खाली आलेले आहेत. आणि अध्यक्ष महोदय, कांदा उत्पादन 1,600 रुपये किमान कांदा उत्पादन खर्च आहे. 2,000 रुपये तर कांदा उत्पादकांना मिळाले पाहिजेत. ते आता 600-700 रुपये आलेले आहेत अध्यक्ष महोदय. लासलगाव सारख्या प्रमुख बाजार समितीत या दरावर बघा तुम्ही काय होतंय. पण अध्यक्ष महोदय, नाशिक जिल्ह्यात चांदवड भागात आता आंदोलन चालू आहे, उपोषणाला लोक बसले आहेत दर खाली कोसळले म्हणून. अध्यक्ष महोदय, दुसरं एक संकट सरकारवर येणार आहे, ते म्हणजे भारत अमेरिका व्यापार करार. त्यामध्ये कपाशी, कांदा, तूर, फळपीक अशा सर्वांवर संकट येणार आहे. म्हणून सरकार दुग्ध व्यवसायावर संकट येणार आहे. 0% सगळा माल इकडे येणार आहे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रातला शेतकरी कसा टिकेल या संकटावर? आपली 15-16 लिटरची गाय आणि तिकडं अमेरिकेत 60-70 लिटरची गाय. म्हणजे आपण मधला बॅरियर काढला आणि ह्या गाईला सांगितलं 15 लिटरच्या जा 70 लिटरवर कॉम्पिटिशन कर. 2,000 एकर सोयाबीन लागणारा एक शेतकरी इथं 2 एकराच्या शेतकऱ्याशी कॉम्पिटिशन करणार. कपास 8-10 एकरात लावणारा शेतकरी तिथं 5,000 एकराच्या शेतकऱ्याशी कॉम्पिटिशन करणार. कसं परवडणार आहे अध्यक्ष महोदय? आणि म्हणून अजून तपशील आलेला नाही, पण 0% जर आयात कर झाला तर अध्यक्ष महोदय फार मोठं संकट महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शेतकऱ्यांच्या समोर येणार आहे. आणि म्हणून माझी आपणाला विनंती आहे, काही चांगले उपक्रम सरकारने घेतलेत. एक मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान चांगली कल्पना आहे आणि नक्कीच विकासासाठी फायदा होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉलिसी ॲग्रिकल्चरसाठी सुरू करण्यात आलेली आहे. अजितदादा असताना त्यांनी आमच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आणि काही शेतकऱ्यांना सांगितलं आम्ही 500 कोटी ठेवलो, तसे मागच्या वर्षी 500 कोटी बजेट झाले. त्यातले किती पैसे खर्च झाले हे या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री सांगतील असा माझी खात्री आहे. पण पुन्हा तेवढीच रक्कम त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात त्यांच्यात सांगावी अशी आमची अपेक्षा आहे. पानन रस्त्यावर देखील चांगली योजना आहे आणि ती अतिशय महत्त्वाची आहे. पानन रस्त्याने शेतकऱ्यांचा फायदा होईल अशी आमची सगळ्यांची खात्री आहे. या सगळ्या याच्यात अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी आपणाला आणखीन एक मुद्दा सांगतो की उमेद अभियानांतर्गत मी मंत्री ग्रामविकास असताना उमेद अभियान सुरू केलं. महाराष्ट्रात योजना आली. राज्यात 6,60,000 महिला स्वयंसहायता गटाची स्थापना झाली.
64 लाखाहून अधिक कुटुंबांना 44,251 कोटी रुपयाचे बँक कर्ज उपलब्ध केले. यामुळे 26 लाख महिला लखपती दिदी झाल्या असं म्हणतात. बाजारपेठ त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल्स तयार करण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 13 जिल्ह्यात उमेद मॉल्सना आता मंजुरी देण्यात आली आहे. पण अध्यक्ष महोदय, एकदा राज्यपाल महोदयांना आझाद मैदानात घेऊन गेलं पाहिजे असं माझं मत आहे. माझ्या उमेदच्या भगिनी कायम प्रत्येक अधिवेशनाला उमेदचा भगिनी आमच्या मुंबई महाराष्ट्रात नाही येतात आणि मुंबईत इथं आझाद मैदानात आंदोलन करतात, आपली कैफियत मांडतात. पण अध्यक्ष महोदय, सरकार काय उमेदच्या महिलांना न्याय देत नाही. त्या उमेदच्या महिलांना, इतकं चांगलं काम करणाऱ्या महिलांना जास्त त्यांचं मानधन वाढवण्यासाठी काही व्यवस्था ही करणं आवश्यक आहे. आणखीन एक मुद्दा आहे अध्यक्ष महोदय, मेट्रो प्रकल्पाचं काम जागोजागी चालू आहे. काल परवा काय झालं, मुंबईत मेट्रोचा स्लॅब कोसळला आणि एका रिक्षातल्या प्रवाशाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्याला नुकसान भरपाई 5 लाख आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला 6 कोटी दंड लावला. दंड 6चा 10 झाला तरी आमचा पाठिंबाच आहे. पण ज्याचा मृत्यू आपल्या चुकीमुळे झाला त्याला 5 लाख रुपये दिले आणि मुंबईचे तुम्ही पालकमंत्री आहे, तुम्ही ह्याच्यात लक्ष घाला आणि 5चे 25 लाख त्याला नुकसान भरपाई कशी देता येईल हे आपण, आशिष शेलार साहेब तुम्ही लक्ष घातलं तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. चौकशी कुणाची करायची यांचीच चौकशी होईल. म्हणजे बांधणार याची हो, मी तुम्हाला नाही. म्हणजे किती पैसे खर्च झाले, स्लॅब पडतो, काही गडबड घाई, मोठी टेंडर द्यायची, ह्याच्यात क्वालिटीचा विसर सरकारने करू नये. आता ते मीरा भाईंदरच्या पुलाचा अभिभाषणात सगळे पुलांचे उल्लेख झाले, पण मीरा भाईंदरच्या पुलाचा उल्लेख व्हायला पाहिजे होता. पुलाची नोंद, ती डिझाईन एकदा जाऊन बघा तुम्ही. आशिष शेलार साहेब, मीरा भाईंदरला एक पूल बांधलाय आपण, तर पुलाचं डिझाईन जरा बघायला पाहिजे. ते गलगोटिया युनिव्हर्सिटी आहे तिथून डिग्री घेऊन आलेल्याने बांधलेला दिसतोय. काय डिझाईन वेगळंच आहे ते, तुम्ही जाऊन या. हा एकटा नाही आहे. तसं नागपूरला एक आहे महामार्गाचा पूल आणि तो जातो आहे एका घराच्या बाल्कनीमधून, महामार्गाचा पूल नागपूरमध्ये. आणि ते देवेंद्रजी कसं सहन करतात हेच मला कळत नाही. त्यामुळं अध्यक्ष महोदय, काय कोर्टात केस आहे, वाद आहे, काय आहे, याच्यात लक्ष घालावं. आणि दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे राज्य सरकार अभिभाषणात शक्तीपीठ मार्गाचा उल्लेख केलेला आहे. शक्तीपीठ मार्गाचा उल्लेख अध्यक्ष महोदय करतोय आपण. त्या मराठवाड्यात परभणीमध्ये मुक्ती संग्राम आणि मध्ये अग्रेसर असणारा जिल्हा होता. त्या निजामशाहीच्या विरोधी लढला. त्या निजामशाहीच्या विरोधी लढणाऱ्या जिल्ह्यात महायुती सरकारच्या माध्यमातून पुन्हा निजामशाही अस्तित्वात आली असं लोकांना वाटायला लागले. कारण शक्तीपीठ महामार्गाच्या वर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचीच धरपकड सरकारने केली. अध्यक्ष महोदय, फार अवघड परिस्थिती महामार्गाची. शक्तीपीठाच्या मागे सरकार का मागे लागले हेच कळत नाही. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आपण विचार जर केला तर अध्यक्ष महोदय, सरकारने शक्तीपीठच्या मागे लागायच्या ऐवजी मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या वाहतूक कोंडी बाबतीत जरा लक्ष घालावं. किती महाराष्ट्र सरकार उदासीन झाले. मुंबई पुण्यात जाताना 5 तासाच्या आत माणूस पोहोचत नाही, कधी कधी 7 तास लागतात, 30 तास लागतात. पुणे मुंबई एक्सप्रेसवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अध्यक्ष महोदय सरकारने यापूर्वी विचार केला आणि कर्जत शिरूर महामार्गाचा प्रस्ताव सरकार दरबारी अजून धूळ खात पडलेला आहे. आता दिसेल तिथं रस्ते बांधायला लागलाय, इथं माणसं मरायला लागली आहेत, माणसांचे शेकडो तास वाया जात आहेत. त्यामुळं कर्जत शिरूर हा रस्ता जो सुचवण्यात आलेला आहे, जो तुमच्या बांधकाम खात्यात धूळ खात पडलेला आहे, तो बाहेर काढा. गोरे साहेब, आपल्या राजेंना जरा सांगा की जुनी कागद जरा हुडका. पण अध्यक्ष महोदय, सर्व घाटमाथ्यावरील रस्त्यांमध्ये 20 ते 25 किलोमीटरचं अंतर आहे. मात्र माळशेज ते लोणावळा या घाटमाथ्यावरील रस्त्यामध्ये तब्बल 70 ते 80 किलोमीटरचं अंतर आहे. पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर कितीही बदल केला तरी वाहतूक कोंडीचा प्रश्न काही सुटणार नाही. आज कर्जत शिरूर महामार्गाचाच ऑप्शन त्याला आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की सगळं म्हणजे MMR रिजनमधून JNPT मधून जी अवजड वाहतूक जाते पुणे, सोलापूर, अहमदनगर, हैदराबाद, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात एकमेव मार्ग आहे. आणि म्हणून लवकरात लवकर कर्जत शिरूर महामार्ग सरकारने हातात घ्यावा
आणि दुसऱ्या बाजूनं ते आमच्या मागे लागलाय तुम्ही ते शक्तीपीठ महामार्ग, ते मी इकडच्या बाजूला बसलोय म्हणून माझ्या मतदारसंघातच घातलाय. आता ती अलाइनमेंट बदलली आणि शक्तीपीठ महामार्ग माझ्या मतदारसंघातच घातलेला आहे. आणि आता मतदारसंघात आणि जिल्ह्यात सगळीकडं आंदोलनं सुरू झालेत. पूर्वी जो शक्तीपीठ महामार्ग होता त्यात मुख्यमंत्री म्हणायचे लोकांनी आमचं मान्य केले, लोक येऊनच मला निवेदन देत आहेत तुम्ही आमच्याकडे करा म्हणून. मग त्याची अलाइनमेंट का बदलली? आणि आमच्याकडे काही तीर्थस्थान वगैरे असं काय मोठं नाही आहे. अहो आमच्या एकदम मतदारसंघात आलं असं करू नका. आमची शक्ती नाही वाढली तर चालेल, आम्ही शरण येतो, पण लोकांच्या जमिनी पिकण्या म्हणजे 1 इंच माझ्याकडे ड्राय लँड नाही आहे. सगळी पानसळ केली आम्ही सगळ्यांनी, पण ती जमीन आता जर तुम्ही घ्यायला लागला तर अवघड आहे. मी या ठिकाणी आणखीन एक मुद्दा मांडतो आणि माझं भाषण मी संपवतो. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये सुमारे 1800 सहकारी पाणीपुरवठा संस्थांना महावितरण लघुदाब आणि उच्च दाबाद्वारे विद्युत पुरवठा करत असते. अध्यक्ष महोदय, मध्ये सरकारने दरवाढ केली, वीज नियामक आयोगाने, सरकारने नाही. 1 एप्रिलपासून 5 रुपये 16 पैसे, त्यातलं 1 रुपया 16 पैसे शेतकऱ्यांनी भरले. त्यांची उरलेली रक्कम त्यांच्या अकाउंटवर आली, ते त्यांना सवलती मिळाल्या. अध्यक्ष महोदय, आता सरकारने या सहकारी पाणीपुरवठा संस्थांची थकबाकी, काही ठराविक संस्थांची 1800 पाणीपुरवठा संस्था आहेत, त्या काही त्यातल्या अडचणीत आलेल्या आहेत. तर 70 ते 80 कोटी येत्या अर्थसंकल्पीय 70 ते 80 कोटी थकबाकी आहे. आमचे कोरे साहेब नेहमी या मुद्द्यावर बोलत असतात की राज्य सरकारचं अनुदान, या योजना केल्या त्यावेळी 25% राज्य सरकारचं अनुदान मिळणार होतं, ते मिळावं म्हणून त्यांनी विधानसभेत एक प्रस्ताव मांडला. आम्ही त्यावेळी त्यांचा पुरस्कार पाठिंबा दिला. पण राज्य सरकारने मुद्दलच द्यायचं ठरवलं. आता राज्य सरकार मुद्दलवर व्याज ऍड करून देणार आहे, तर ते ह्या अर्थसंकल्पात त्याचा उल्लेख राज्य सरकारने करावा अशी माझी विनंती आहे. आणि त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, दुसरी विनंती की आपण आता 1 हॉर्स पॉवर ते 7.5 हॉर्स पॉवर सगळ्यांना मोफत वीज देतोय. अध्यक्ष महोदय, या ज्या सहकारी संस्था आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही संस्थेमध्ये पर शेतकरी 1 हॉर्स पॉवर किंवा 1.5 हॉर्स पॉवर किंवा 2 हॉर्स पॉवर पेक्षा जास्त कुणाची हॉर्स पॉवर नाही आहे, वाट्याने येणारी आहे. म्हणजे 2000 शेतकरी आहेत, 500 शेतकरी आहेत, त्यांच्या वाट्याला 1 हॉर्स पॉवर किंवा 2 हॉर्स पॉवरच आहे. तर ते सगळे बिल त्यांचं माफ करावं सगळ्या राज्यातल्या सहकारी संस्थांचं, अशी माझी विनंती आहे. आणखीन एक शेवटचा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय, ड्रग्सचा. एवढा सुळसुळाट सगळ्या अंमली पदार्थांचा झालाय की आपले आमदार योगेश सागर यांनी काय केलं माहितीये का तुम्हाला? योगेश सागरनी त्यांच्या मतदारसंघातल्या एका दुकानात जाऊन अंमली पदार्थाचं तिथलं हे सगळं तुम्ही केली, पण ते त्यांची क्लिप जास्त जोरात व्हायरल झाली. नाही माझ्याकडे आली ती, तुमची पण पाठवा, मी तुम्ही केली असं मी म्हणतो, माझी काय अर्थात, पण मुद्दा तो नाही आहे. योगेश सागर सत्तारूढ पक्षाचे, तुम्ही सत्तारूढ पक्षाचेच, सत्तारूढ पक्षाचे आमदार अध्यक्ष महोदय आता दुकानं उघडतायत आणि दाखवतायत इथं ड्रग्स ठेवलेले आहेत, इथं कशात अफीम ठेवले, गांजा काय काय, आता बरीच काय काय असेल त्यात. अध्यक्ष महोदय, ही परिस्थिती मुंबईतली नाही आहे, सगळ्या महाराष्ट्रात आता ड्रग्ज मिळत आहेत. पोलीस हप्ते घेत आहेत आणि हप्ते घेऊन काय करतात आम्हाला कळत नाही. पण कुठल्याही ड्रग्सची विक्री कोपऱ्यावर अध्यक्ष महोदय ड्रग्सची विक्री आहे आणि मुलं, आपली तरुण पिढी ही त्या व्यसनात अडकलेली आहे. एवढीच मला विनंती आहे. अभिभाषण फार चांगलं आहे, भविष्य चांगलं आहे, पण प्रेझेंट टेन्स आपला मुलांच्यात आहे, वर्तमान काळ आपला मुलांच्या बरोबर आहे. आणि ते मुलंच जर आपण अध्यक्ष महोदय या व्यसनात अडकलेली असतील तर फार मोठं गांभीर्याने हे प्रकरण राज्याच्या गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी हातात घ्यावं. त्यांनी त्यांच्या भाषणात सांगावं की ड्रग्जसाठी काय करणार आणि ड्रग्ज महाराष्ट्रात बंद होतील, जसं आमच्या आरारावांनी ते
डान्स बार बंद केले, तसे महाराष्ट्रात ड्रग्ज बंद करतो अशी घोषणा उत्तराच्या भाषणात माननीय देवेंद्र फडणवीसांनी केली, तर त्यांचं कौतुक होईल महाराष्ट्रात अशी माझी खात्री आहे. आणि आता लास्ट मुद्दा मांडतो आणि मी माझं भाषण पूर्ण करतो. अध्यक्ष महोदय, मॅडम ते दुसरीकडेच गेले. एक आपला शिक्षण विभागाचा, तुम्ही साहेब ऐका, हे शिक्षण विभागाचा सांख्यिकी अहवाल नुकताच फेब्रुवारी 26 मध्ये प्रकाशित झालाय. त्यात काय सांगितलंय, 1164 शाळा राज्यामध्ये आहेत की मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधनगृहाची सोय नाही. 3,328 शाळांमध्ये वीजही नसल्या नाहीये. अध्यक्ष महोदय, मुलींसाठी स्वतंत्र प्रसाधन असलेल्या शाळांमध्ये 1043 शासकीय, 64 खाजगी अनुदानित आणि 20 खाजगी विनानुदानित आणि 37 सेल्फ फायनान्स शाळांचा समावेश आहे. आणि याचं सगळ्यात जास्त प्रमाण हे बीड जिल्ह्यात आहे, हिंगोलीत आहे, नांदेडमध्ये आहे, परभणीमध्ये आहे, गडचिरोली, जळगाव, अमरावती, नाशिक, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये 50 ते 100 शाळांमध्ये साधारण सुविधा उपलब्ध नसल्याचं समोर आलेलं आहे. तुम्ही माझ्या जिल्ह्यात या, माझ्या जिल्ह्यात 550 550 शाळा अशा आहेत की ज्याच्यामध्ये लास्ट शेवटचा मुद्दा, शाळा 550 शाळा अशा आहेत की ज्यात मुलींचं टॉयलेट वेगळं आहे, मुलांचं टॉयलेट वेगळं आहे. 5 स्टार मध्ये गेल्यावर जसं टॉयलेट असतं तसं माझ्या जिल्हा परिषदेच्या सांगली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये टॉयलेट्स आहेत. हात धुवायचं, हँड वॉशिंग स्टेशन, ग्रॅनाइटचं भातखळकर साहेब आहे, तुम्ही माझ्या मतदारसंघात या एकदा. आणि शाळा सगळ्या टापटीप आहेत आणि अतिशय उत्तम शाळा आमच्या सांगली जिल्ह्यात उभ्या झालेल्या आहेत. पण ही आकडेवारी महाराष्ट्रातली जर वाचली तर आपली सगळ्यांची मान शर्मेने खाली जाईल. म्हणून माझी विनंती सरकारला आहे की सांगली जिल्ह्यात जे आम्ही मॉडेल स्कूल केलेलं आहे, अजितदादांनी मागं घोषणा केलेली, हे मॉडेल स्कूलचं जे सांगली जिल्ह्यात केले ते आम्ही सगळीकडे रिप्लिकेट करू. तर माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी याच्यात लक्ष घालावं आणि महाराष्ट्रात सगळ्या शाळांमध्ये, जिल्हा परिषदेच्या शाळात आणि शासकीय अनुदानित शाळेत मुलांचं आणि मुलींचं टॉयलेट वेगळं असावं, स्वच्छतागृह याची व्यवस्था करावी. या राज्यपालांचं अभिभाषण जरा मोठं आहे, जरा काय 5 ट्रिलियन इकॉनॉमी त्याच्यावर भाषण करायला मी अर्थसंकल्पात त्याच्यावर बोलेन. पण एवढी मोठी इकॉनॉमी होणार आहे ही स्वप्नरंजनं जी आहेत त्या स्वप्नरंजनापेक्षा ड्रग्सच्या विळख्यातला आमचा युवक, आमच्या महिलांकडे झालेली दुर्लक्षितपणा, आदिवासींच्या गडचिरोली जिल्ह्यापासून अनेक ठिकाणी होणारा अन्याय आणि कायदा व सुव्यवस्था याकडे लक्ष दिलं तर हे मोठे स्वप्न हे खरं आहे का याच्याविषयी शंका वाटते मला. मी पुन्हा अभिभाषणाला विरोध करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.